नमस्कार. खूप शांत वाटते. आज भटकंती नाही करायची आहे. आज आपण चर्चा करू एका विषयावरती, आणि तो विषय आहे आपल्याला आयुष्यात नक्की काय हवं असतं. तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न पडला आहे की नाही माहीत नाही, पण लहानपणापासून जर आपण पाहिलं तर लहानपणी आपल्याला जे पाहिजे असतं त्या गोष्टी वेगळ्या असतात. लहानपणी खेळणी हवी असते, त्यामध्ये आपण खुश होऊन जातो. मित्रांसोबत बाहेर खेळायला गेलं, त्यामध्ये खुश होऊन जातो. आईने जे पाहिजे ते बनवून दिलं खायला, त्यामध्ये खुश होऊन जातो. आणि त्यानंतर थोडे मोठे झाल्यानंतर शिक्षणामध्ये, त्यामध्ये तुम्हाला काही यश भेटलं, त्यामध्ये खुश होऊन जातो. नोकरी धंदा जे काही करूयात आपण, नोकरी, व्यवसाय, लग्न, घर, गाडी, या गोष्टी हव्या असतात आपल्याला जसं जसं आपण मोठे होत जाऊ. पण हे नक्की पाहिजे असतं का आपल्याला, का या फक्त गरजा आहेत? का दुसऱ्याने एखादी गोष्ट केली म्हणून मलाही तीच पाहिजे असं करतो आपण. तर या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. त्यावरच आपण आज चर्चा करूयात. मी जरा एक जागा बघतो छान, तिथे बसून मग बोलता येईल. बोलायला सुरू करायच्या आधी मोठा श्वास घेतो एक. खूपच छान वाटते, शांत एकदम. असं एकांतात बसलं ना की विचार करायला भाग पाडतो आपण स्वतःला, की आपल्याला आयुष्यात काय हवं असतं नक्की, जे की आपण आधी डिस्कस करत होतो आत्ता. लहानपणी जर विचारलं असतं तर उत्तर वेगळं असतं तुमचं. तुम्ही लहान असताना जर तुम्हाला विचारलं तुम्हाला काय पाहिजे, तर तुम्ही म्हणणार की मला खेळणी पाहिजे. तुम्हाला आईचं प्रेम हवं असतं. आणि शाळेत म्हणाल तर शाळेमध्ये तुम्हाला पहिला नंबर आणायचा असतो. तुम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळं दिसायचं असतं शाळेमध्ये, नंबर 1. तर आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही मोठे होता, नंतरच्या तुम्हाला जे काही हवं असतं ते असतं नोकरी, पैसा, गाडी, घर. आणि या सगळ्यामध्ये तुमचं घर असू द्या, तुमचे रिलेशनशिप्स असू द्या, तुमचं काम असू द्या, तुम्ही जेव्हा कामाला ऑफिसमध्ये जाता, घरी तुमचे रिलेशन्स असतात, तुमची बायको असते, मुलं असतात. या सगळ्यांमधून पण तुम्हाला नक्की काय हवं असतं याचा तुम्ही विचार केला आहे का कधी? तर माझ्या अनुभवानुसार त्याचं उत्तर एकच आहे की आपल्याला सुख पाहिजे असतं, आनंद पाहिजे असतो. प्रत्येक गोष्टीतून आपण आनंद शोधत असतो.
आणि त्रास तर कुणालाच पाहिजे नसतो. आनंद भेटला, कोणतीही गोष्ट केली तर आपल्याला आनंद भेटतो. आपला पगार वाढला त्यात आनंद मिळतो. जॉब सुटला तर दुःख होतं. तर आनंदाच्या शोधात असतो आपण ह्या सगळ्या याच्यामध्ये, आणि तो काही भेटत नाही आपल्याला. चिरकाल आनंद जो ज्याला म्हणतात, की जो सतत तुमच्या सोबत आहे, तुम्ही सतत आनंदी आहात, असं तर कधीच होत नाही. काहीतरी आवाज आला आता. तर आनंद हा आपला चिरकाल काही राहत नाही. तर याचं सोल्युशन काय? तर आपण आनंद शोधतच राहतो. पैसा जास्त कमवत राहणार, अजून कमवला की तेवढा पुरत नाही आपल्याला, त्यामध्ये समाधान होत नाही. तर समाधानी का नसतो माणूस? तो तुम्ही हा प्रश्न विचारला आहे का कधी? तुम्हाला नक्की काय पाहिजे तेव्हा मी समाधानी होईल? तर त्यासाठी काही गोष्टी करणं आवश्यक आहे. त्या म्हणजे एकांतामध्ये स्वतःला वेळ देणं, हा प्रश्न विचारणं की मी हे जे काही करतो आहे माझ्या आयुष्यामध्ये, नोकरी असू देत, 8 तास तुम्ही नोकरी करताय, त्यामध्ये तुम्हाला समाधान भेटतं आहे का? तुम्ही जे काही काम करताय, का तुमचा पगार आल्यावरच तुम्हाला समाधान भेटते, की काम करताना तुम्ही समाधानी आहात? तुमचं ॲक्च्युअल तुम्ही जे काम करताय ऑफिसमध्ये, ते काम करताना जर तुम्ही समाधानी असाल तर तुम्हाला समजलेलं आहे की तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे. आणि तुम्ही जर तुमचा फोकस जर पैशावर असेल फक्त, तर तुम्हाला समाधान कधीच भेटणार नाही. तुम्हाला ते शोधतच राहावं लागणार. पण ते बाहेर शोधायची गरज नाही आहे, ते तुमच्या आतमध्येच आहे. समाधान जे आहे ते तुमच्या आतमध्ये आहे, आणि ते तुम्हाला भेटणार ध्यान करून, एकांतामध्ये बसून, स्वतःसोबत वेळ घालवायचा. लोकांमध्ये जास्त राहण्यापेक्षा, कारण होतं काय, लोकांमध्ये आपण जास्त राहिलो ना, कन्फ्युजन्स वाढतं. आपल्याला निर्णय क्षमता घ्यायला आपल्याला प्रॉब्लेम येतो. निर्णय क्षमता कमी होते आपली, आणि आपल्याला समजत नाही की आपल्याला काय पाहिजे नक्की. कारण एका जणाने, तुमच्या मित्राने समजा गाडी घेतली, तर तुमच्या मनामध्ये लगेच इच्छा निर्माण होते की मलाही गाडी पाहिजे. तेव्हाच तुम्हाला समाधान मिळेल. तुम्ही ती गाडी घेणार, तुम्हाला तेवढ्यापुरतं समाधान भेटतं. त्यानंतर दुसऱ्या कोणी मित्र कुठे फिरायला गेला लांब, तुम्हाला वाटेल की मला तिकडे जायचं आहे, तेव्हाच मला समाधान मिळेल. तुम्ही अस्वस्थ होता. तर या ज्या गोष्टी आहेत, दुसऱ्यांसोबत तुलना करणे, स्वतःला समजून न घेणे, मी कोण आहे नक्की, मला काय पाहिजे, हे प्रश्न विचारणं खूप आवश्यक आहे स्वतःला. आणि स्वतःसोबत वेळ घालवा जास्तीत जास्त. नातेवाईक तर आहेतच, तुमचे रिलेशनशिप जे तुम्हाला सांभाळायचे ते आहेतच, पण स्वतःला वेळ देणं खूप आवश्यक आहे. हे प्रश्न विचारा रोजच्या रोज, की मला नक्की काय हवं आहे, मला यातून समाधान भेटतं आहे का? मी तर याच गोष्टी फॉलो करतो. मी जे काही आत्तापर्यंत माझ्या अनुभवातून शिकलो आहे, त्यामध्ये मला एवढंच समजलं आहे की जास्तीत जास्त करून एकटं राहायचं. लोकांचं म्हणणं जास्त मनावर घेऊ नये, कारण लोक जे बोलतात ते त्या सिच्युएशनप्रमाणे, त्यांचा मूड काय असेल त्यावेळेस, त्यांचे काय संस्कार आहेत, त्यांची कंडिशनिंग कशी झालेली आहे, त्याप्रमाणे ते बोलत असतात. सो ते जे बोलतात ते आपल्यासाठी बरोबर असेलच असं नाही, किंवा ते आपल्याला नाव ठेवत आहेत. तर आपण स्वतःला जज करायची गरज नाही आहे का त्यावेळेस.
दुसऱ्याने सांगितल्याप्रमाणे स्वतःला जज करणं ही तर खूप मोठी चूक आहे. स्वतःवर विश्वास पाहिजे माणसाचा, आणि तो येतो जागरूक राहून स्वतःबद्दल. स्वतःबद्दल जागरूक राहणं खूप आवश्यक आहे. प्रत्येक वर्तमान काळात राहणं, प्रत्येक क्षणाला जागरूक राहणं स्वतःबद्दल. आत्ता ह्या क्षणाला माझ्या मनामध्ये काय विचार येत आहेत, काय रिॲक्शन्स येत आहेत, तर ते त्याबद्दल जागरूक असणं खूप आवश्यक आहे. त्याने तुम्हाला स्वतःचा शोध घेण्यात मध्ये मदत होईल, आणि तुम्हाला नक्की काय पाहिजे आयुष्यामध्ये ते समजायला खूप मदत होईल त्याने. काही पाहिजे नसतं हो माणसाला आयुष्यात. जगण्यासाठी काय पाहिजे? दैनंदिन जीवनात जगण्यासाठी तुम्हाला पैसा लागतो. तो कितपत आवश्यक आहे तुम्हाला, हे तुम्ही ठरवणं आवश्यक आहे. त्याची मर्यादा ठरवणं आवश्यक आहे. कारण तुमच्या इच्छांना मर्यादा नसते. इच्छा तुमच्या संपत नाहीत कधीच, आणि त्यामुळे समाधानही भेटणार नाही तुम्हाला कधीच. सो जे आहे त्या गोष्टी ॲक्सेप्ट करायला शिका. रेजिस्ट करू नका. 99% तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत बाहेरच्या गोष्टी. सो बाहेरच्या गोष्टी चेंज करण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला बदलायचं आहे ते स्वतःला. स्वतःमध्ये बदल केला तर बाहेरचं जग आपोआप बदलेल. कारण बाहेरचं जग जे बघतो आपण, ते आपल्या दृष्टिकोनातून बघतो. आपले जे विचार आहेत त्या दृष्टिकोनातून आपण बाहेरचं जग बघत असतो. तो बदल हा स्वतःमध्ये आवश्यक आहे. स्वतःला विचारा, मी हा जॉब का करतोय? का मला लहानपणापासून सांगण्यात आलेलं आहे की तुला शिक्षण घ्यायचं आहे, शिक्षण घेतलं तर तुला पुढे जाऊन पैसा कमवता येईल, घर घेता येईल, गाडी घेता येईल, असं दुसऱ्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही जगताय, की कधी स्वतःला प्रश्नही विचारला आहे की ह्यांनी मला असं सांगितलं आहे तर का करू मी? घरचे तुमचे आईवडील तुम्हाला म्हटले की नोकरी करा, शिक्षण घ्या, नोकरी करा, पैसा कमवा. तुम्ही त्याला क्वेश्चन नाही केलं कधी, तुम्ही प्रश्न नाही विचारला की का नोकरी करू. तर हे असे प्रश्न विचारणं आवश्यक आहे. तुम्हाला खूप कोडी सुटतील तुमच्या आयुष्यातील. खूप प्रॉब्लेम्स सॉल्व होतील तुमचे. जे कन्फ्युजन्स आहेत, एन्झायटी येते खूप जणांना. टॉक्सिक वर्क कल्चरमुळे डिप्रेशनमध्ये जातात मुलं आजकालचे. सो ते का होतं तर अपेक्षांचं ओझं असतं एक तर दुसऱ्यांच्या अपेक्षांचं ओझं आपण घेतो. दुसरे काय म्हणतील, मी जर नोकरी नाही केली, पैसा नाही कमवला तर दुसरे काय म्हणतील. आधी स्वतःला प्रश्न विचारा की मला काय पाहिजे, मी कशामध्ये समाधानी राहील. उगाचच दुसरे करतायत म्हणून आपण करायचं, त्याला काही अर्थ नाही आहे. मग ते जनावरांमध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक नाही. मला तर खूप शांत वाटतं इथे. मोजकाच पैसा कमवा तुम्ही, स्वतःला वेळ द्या. शेवटी काय आहे हा प्रश्न करा. म्हणजे तुम्ही आयुष्यभर नोकरी करणार, पैसा कमवणार, घर घेणार, संपत्ती घेणार खूप, तुमच्या नावावरती खूप संपत्ती जरी असली आणि आतमधून तुम्ही खुश नसाल, समाधानी नसाल, तर मग
पैशामधून सुख भेटतं हे जे सांगतात सगळे ते चुकीचं आहे. पैसा तुम्हाला जगण्यासाठी मदत करतो आणि तो आवश्यक आहे. तो आवश्यक नाही आहे असं नाही म्हणत आहे मी. जगण्यासाठी पैसा लागतो, तो कमवायचा. पण पैसाच सगळं काही नाही आहे. आयुष्य म्हणजे पैसा नाही आहे. स्वतःला वेळ द्या. मी हे सारखं सारखं का सांगतो आहे? खूप आवश्यक आहे ते स्वतःला वेळ देणं. आजकालच्या या फास्ट युगामध्ये स्वतःला वेळ देणं खूप आवश्यक आहे. इतकं फास्ट झालेलं आहे जग आजकालचं की आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही आहे. इतकी लाईफस्टाईल आपली फास्ट झालेली आहे. सो एक 10 मिनटं जरी तुम्ही रोज दिलेत स्वतःला, सकाळी किंवा संध्याकाळी, वेळ असतो प्रत्येकाकडे, वेळ काढावा लागतो तो. 10 मिनिट द्यायचे तुम्हाला स्वतःसाठी. मोबाईल बाजूला ठेवून द्यायचा आहे, लांब कुठेतरी, जेणे की तुमचा हात नाही जाणार त्याच्याकडे. जे की आपण OCD म्हणतात त्याला, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. आपल्याला ती सवय लागलेली असते बऱ्याच जणांना की इंस्टाग्राम रील्स बघण्यामुळे अटेन्शन स्पॅन कमी होतो आणि आपल्या ब्रेनला सतत काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी पाहिजे असते. सो त्यामुळे मोबाईल लांब ठेवायचा. हे जेव्हा तुम्ही जी प्रॅक्टिस कराल, फक्त 10 मिनिटे द्या स्वतःला, मोबाईल लांब ठेवा आणि एका अंधाऱ्या खोलीत बसा, दार बंद करून, डिस्टर्बन्स नाही पाहिजे कसलाच, आणि डोळे बंद करा आणि स्वतःला प्रश्न विचारा की मी आज दिवसभरात काय केलं, मी त्याबद्दल जागरूक होतो का, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मी जे काही केलं आहे त्याबद्दल मी जागरूक होतो का. तुम्हाला सगळं काही आठवतं आहे का, जागरूक होतात का तुम्ही जे काही काम करत होतात त्यावेळी, का नकळतपणे तुमचा दिवस असाच निघून गेला आहे. आठवा सगळं काही, दिवसभरात तुम्ही काय काय केलं आहेत, काय काय नाही, आणि त्यापैकी निरर्थक विचार किती होते, म्हणजे निरर्थक गोष्टी किती होत्या यांचाही विचार करा. किती अनावश्यक गोष्टींचा आपण विचार करतो दिवसभरात, ज्याचा काही अर्थच नसतो, म्हणजे काही तथ्यच नसतं त्याला. आणि त्यानंतर स्वतःला हाही प्रश्न विचारा की मला नक्की काय पाहिजे, जो की आजचा आपला विषय आहे. त्या आयुष्यात मला नक्की काय पाहिजे. पैसा पाहिजे, समाधान पाहिजे, की मला पूर्ण जग फिरायचं आहे, त्यातून मला समाधान मिळेल, मला लोकांची मदत करून समाधान मिळेल, नक्की काय करून समाधान मिळेल. सो किंवा आपण दुसऱ्यांच्या म्हणण्यानुसार जगतो आहे का, दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जगतो आहे का, तर याचाही विचार करा. फार आवश्यक आहे ते. मीही तुमच्यासारखंच शिकतो आहे या गोष्टींमधून. मलाही खूप उशिरा समजल्या या गोष्टी. मी फार विचार करायचो लोकांचा, आणि खूप उशिरापर्यंत मला समजलं नाही की मला काय पाहिजे आयुष्यामध्ये. नेमकं समाधानच पाहिजे असतं माणसाला, आनंदच पाहिजे असतो, आनंदाच्या शोधात असतो माणूस, आणि तो तुम्हाला बसल्या बसल्याही भेटू शकतो. तुम्ही एका जागी बसलाय शांत, कसलेही विचार नाहीत, विचार जरी आले तुम्ही त्याला रिॲक्ट नाही करत आहेत, तुम्ही त्याला कसली प्रतिक्रिया देत नाही आहेत, आणि विचारांची गर्दी, तुमच्या डोक्यातील विचारांची गर्दी हळूहळू कमी व्हायला लागते. शांत एका जागी कसली हालचाल न करता बसायचं, डोळे बंद करून, आणि तुमच्या विचारांना कसली प्रतिक्रिया द्यायची नाही आहे. शरीरातील स्नायू जे आहेत, तणाव आलेला असेल तर ते शिथिल करा, शांत करा त्यांना, आणि हळूहळू तुमच्या डोक्यातील विचार चालू होतील, तुम्हाला अस्वस्थ करायला बघतील, पण तुम्हाला त्यांना प्रतिक्रिया नाही द्यायची आहे कसलीच, कारण ते एक्झिस्टच करत नाहीत, अस्तित्व नाही आहे त्यांचं, ते तुमच्या डोक्यामध्ये.
तर त्यांना प्रतिक्रिया देऊ नका, शांत राहा. आणि हळूहळू विचारांची गर्दी तुमच्या डोक्यातील कमी होईल आणि ते जे समाधान मिळेल तुम्हाला, तो जो क्षण असतो ते समाधान असतं. तेच पाहिजे असतं माणसाला, जे की तुमच्या ज्या इच्छा पूर्ण करून तुम्ही मिळवता ते क्षणिक असतं. ते तेवढ्या वेळापुरतं तुम्हाला मिळतं आणि मग काही काळानंतर तुम्हाला परत पाहिजे असतं ते. सो ते कायम चिरकाल टिकणारं नाही आहे. आणि आध्यात्मिक गोष्टी जर फॉलो केल्यात तुम्ही, ध्यान असेल, योगा असेल, यातून तुम्हाला चिरकाल आनंद मिळेल, समाधान मिळेल. तुम्ही 24 तास समाधानी राहू शकता, अशी वेळ येऊ शकते. पुस्तक वाचन करा. वाचनाने पण माणूस खूप एक आपलं इमॅजिनेशन चांगलं होतं वाचनाने. विचार करण्याची हे वाढते, आपली शक्ती वाढते विचार करण्याची. आपण खूप खोल विचार करायला शिकतो, ते आवश्यक आहे. स्वतःला दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवून नका ठेवू. इंस्टाग्राम रील्स, व्हिडिओज, त्याने तुम्ही सतत गुंतून राहाल आणि तुम्हाला विचार करायलाच वेळ नाही भेटणार. खूप कॉन्टेंट डोक्यामध्ये जातं आणि तुम्ही हरवून जाता, म्हणजे काही कुठेच पोचत नाही तुम्ही. सो आय होप तुम्ही मी जे सांगितलं आहे त्या गोष्टींचा विचार कराल. मीही शिकतो आहे तुमच्यासोबत. मी असं नाही आहे की मी काही मोठी गोष्ट अचीव केलेली आहे. मीही शिकतो आहे आणि आपण सगळे मिळून शोधूयात आयुष्यात आपल्याला नक्की काय पाहिजे. नमस्कार.